नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग। तर गेल्या कोरोना काळापासून चिंचोली लिंबाजी गावाचा गुराढोरांचा खरेदी विक्रीचा बाजार बंद पडला होता, पण आपल्या चिंचोली लिंबाजी गावाचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आदरणीय रावसाहेब सांडू पवार यांच्या माध्यमातून पुन्हा गुराढोरांचा खरेदी विक्रीचा बाजार चालू झालेला आहे। तर मी आपल्या चिंचोली परिसरातील सर्व व्यापारी वर्गांना व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आता दर शुक्रवारी ज्यांना कोंबड्या जे विकायच्या असतील, कोणाला घ्यायच्या असेल, त्यांनी आता दर शुक्रवारी आपल्या चिंचोली लिंबाजी बाजारामध्ये बाजारपेठेमध्ये सर्वांनी आपले गुरंढोरं खरेदी विक्रीसाठी घेऊन यावे अशी मी आपणास चिंचोली लिंबाजी गावाच्या वतीने विनंती करतो। आणि आज बऱ्याच दिवसापासून बंद पडलेला गुराढोरांचा खरेदी विक्रीचा बाजार या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि याची सुरुवात आपल्या चिंचोली लिंबाजी गावाचे सामाजिक कार्यकर्ते अशोक मगर यांनी सुरुवातीलाच बोकडे या ठिकाणी घेतलेला आहे। तर मी अशोक मगर यांचं चिंचोली लिंबाजी गावाच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो आणि मी सर्व व्यापारी वर्गांना सांगू इच्छितो की आपण गुरंढोरं विक्रीला घेऊन येत असताना आपल्याला 6 महिन्यासाठी कोणती आपल्याकडून पावती त्या ठिकाणी घेतल्या जाणार नाही। 6 महिने आपल्याला सर्व खरेदी विक्री फुकट आहे। तर आपण कोणती गोष्टीची काळजी न करता फक्त चिंचोली लिंबाजीचा बाजार वाढवण्यासाठी आपण सर्व व्यापारी वर्गांनी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे एवढीच मी आपणास या ठिकाणी विनंती करतो। आपल्या चिंचोली नातेवाईक सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य यांनी शब्द या ठिकाणी दिलेला आहे की आपल्या जी बाजारपट्टीची ही दुर्दशा या ठिकाणी झालेली आहे, तर ही दुर्दशा या ठिकाणी हटवण्यात येईल आणि या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट करण्यात येईल, पाण्याची असो हौदाची असो सर्व सुविधा जनावरांसाठी या ठिकाणी उपलब्ध करण्यात येईल असा शब्द जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पवार यांनी दिलेला आहे। तर आपल्या सर्व व्यापारी वर्गांना विनंती करतो की आपण कोणती गोष्टीची हलगर्जीपणा या ठिकाणी करू नये। आपल्या चांगली सुख सुविधा व कोणतीही आपल्याला या ठिकाणी बळजबरी केल्या जाणार नाही। आपल्याला एक माणुसकीची वागणूक चिंचोली लिंबाजी गावाच्या वतीने देण्यात येईल एवढीच मी आपणास या ठिकाणी सांगू इच्छितो। धन्यवाद।